केलेली आहे आपल्या या दानबाव गावातील आणि हे चौधरी परिवार, या चौधरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी देवकीबाई अंबोज चौधरी आई साहेबांना 12 सप्टेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर तिथीप्रमाणे कार्यक्रम करायचं आरंभिलं होतं, ठरवलं होतं, पण याच चौधरी परिवारातील आमच्या आईसाहेब अर्थात या ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या ठिकाणी प्रवचन आहे त्यांच्या जाऊबाईच ना आईसाहेब वारल्या आणि म्हणून मग हे तारखेप्रमाणे आज या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अर्थात 12 सप्टेंबर 2024 रोजी आईसाहेबांना देवाज्ञा झाली आणि आज त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्य स्मरण दिन। आईसाहेबांच्या पश्चात आमचे परशुराम दादा असतील, अशोक दादा असतील, राजाराम दादा असतील, सुभाष दादा असतील, सोमनाथ दादा असतील, लताताई असतील, मंदाताई असतील, त्याचप्रमाणे हे संपूर्ण चौधरी परिवार, या चौधरी परिवारामध्ये कार्य करत असताना आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि वयाच्या 86व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। वृद्धापकाळाने त्यांचा बोलता चालता मृत्यू झाला। खर तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना, जीवनामध्ये जगत असताना, जेव्हापासून मनुष्य करता कमवता होतो तेव्हापासून त्याच्या वाट्याला अनेक प्रकारची कर्म आली जातात, अनेक प्रकारची कर्म त्याला करावी लागतात, कारण कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही। बरं का, कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही। तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे त्या क्षेत्रात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला कर्म ही करावीच लागणार आहेत। बरं का, सकाळपासून तयारी केली तर दुपारचं जेवण मिळणार आहे का? पोरं भुकेले करायला लागले आणि मग पोरं जेवायला मागल्यानंतर जर आईने स्वयंपाकाला तयारी करायला घेतली तर एकच जेवण 3 कसं वाजेल पता लागणार नाही। समजतंय ना? आम्ही जो क्षेत्र निवडलेला आहे त्या क्षेत्रात कर्म करावीच लागणार आहेत आम्हाला। ज्याने आवणी केलेली आहे, बेंडणी केलेली आहे, तो कापणी करायला जाणार आहे। ज्याने आवणी केली नाही, बेंडणी केली नाही, तो कापायला गेला तर काय मिळेल बरं शेतावर त्याला कापणी करायला? कर्म करावी लागणार आहेत आणि म्हणून मग या ठिकाणी कर्म करत असताना मनुष्य त्रिगुणात्मक कार्य करतो, 3 गुणात्मक कार्य करतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण। बरं का, ज्ञान नसेल तर कर्म घडत नाहीत, ज्ञान नसेल तर कर्मामध्ये चुकी घडते। बरं का, ज्ञान जर नसेल ना तर कर्मामध्ये चुकी घडते, कर्म करता येत नाहीत, कशी कर्म करायची हे कळत नाही, कशी कर्म करायची हे कळत नाही। आणि म्हणून आम्हाला कर्म जरी करायची आहेत ना तरी सुद्धा ती कर्म करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, ज्ञानाची आवश्यकता आहे। मशीन जोडलेली आहे, सगळ्या वायरी लावलेली आहेत, पण बटनांची माहिती नाही ना, ज्ञान आहे का? म्हणून आवाज असा आहे। ज्याला ज्ञान आहे ना तोच ते ऑपरेट करू शकतो, नुसत्या मशीन असून पाहिलं नाही। ज्याला ज्ञान आहे ना तोच ऑपरेट करू शकतो। ज्ञान नाही, बाकी आम्ही किती जरी प्रयत्न केले तरी फायदा नाही। तशी भगवंताने ही जी मशीन निर्माण केलेली आहे ना, बरं का, ही मशीन सुद्धा ऑपरेट करायचं ज्ञान आम्हाला पाहिजे ना। कोणत्या वेळेला काय पाहायचंय, कोणत्या वेळेला काय ऐकायचं, कोणत्या वेळेला काय बोलायचंय, आणि ते जर ज्ञान नसेल ना तर मग काहीही मनुष्य पाहतोय, काही ऐकतोय आणि काही बोलून मोकळा होतोय, चुक्या घडतात। समजतंय ना?
पाहण्यात चुक्या घडतात, ऐकण्यात चुका घडतात, बोलण्यात चुक्या घडतात जर ज्ञान नसेल तर. म्हणून ज्ञान पाहिजे आम्हाला. ज्याला ज्ञान झालं ना तो योग्यच बोलणार, योग्यच ऐकणार, योग्यच पाहणार, योग्यच पाहणार. त्या ज्ञानासाठी आम्हाला सत्संगाची गरज आहे, संतांच्या संगतीची गरज आहे, नाही का माऊली? आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज काय आहे बरं? आम्ही जनाबाई वाचली पाहिजे, आम्ही कान्होपात्रा वाचली पाहिजे, आम्ही बहिणाबाई मुक्ताबाई वाचली पाहिजे, आम्ही जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा शांतीब्रह्मनाथ महाराज वाचले पाहिजेत. आम्ही ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून आम्ही वाचले पाहिजे, ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून वाचलं पाहिजे. बरं, मग एकदा माणसाला जगण्याचं ज्ञान झालं ना, वागण्याचं ज्ञान झालं ना, की मग त्या माणसाने परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत ज्ञान नसते तोपर्यंत चुक्या घडतात, ठीक आहे, नाही का? शहरातली सून केली त्या बाईने आणि त्या सुनेला सांगितलं आव्हान बेनाला जा. बरं का? आता शहरातली मुलगी ती कधी आव्हान, तिला माहित नाही शेतावर कसं काम करतात ते माहित नाही, पण तिला माहिती आहे पेरलंय जे उगवलंय ना त्याला आव्हान बोलतात. थोडी थोडी माहिती तिने करून घेतली होती. बरं का? सांगितलंय काय सासूने तिला, आव्हान बेनाला जा. गेली ती, बेनून आली आव्हान. 12-12:30 घरी आल्यानंतर मग ती सासूबाई बोलते बेनला, तो म्हणे एक डांबा पण नाही ठेवला. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे गवताचा एक डांबा नाही ठेवला, काहीच नाही, सगळं बेनून मोकळं केलंय, अगदी चकचकीत. चकचकीत म्हणजे काही ठेवलं नाही, सगळं बेनून मोकळं केलंय. जेव्हा जाऊन बघितलं सासूने तेव्हा बोलते आव्हान बेनून मोकळा केलाय माझ्या सुनाने. हो का? चकचकीत केलेलं तिने सगळं. ज्ञान पाहिजे ना आम्हाला, कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर ज्ञान पाहिजे. पण त्यातही काय सांगितलेले माहितीये का? नेणिवेतून जी कर्म घडली, आम्हाला जाणीव नसताना जी कर्म घडली ना, ठीक आहे, चला ठीक आहे. माहिती नसताना जी कर्म घडली ना, ठीक आहे. पण माहिती होऊन त्या गोष्टीचं ज्ञान होऊ नये जर आमच्याकडून ती वाईट कर्म घडत असतील, चुकीची कर्म घडत असतील, तर मात्र ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. घडलेल्या कर्मातून मुक्त होण्यासाठी आम्ही सर्वात महत्वाचं पहिलं घडलेल्या कर्माचा पश्चाताप केला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. बरं का? जोपर्यंत घडलेल्या कर्माचा पश्चाताप होत नाही ना तोपर्यंत परिवर्तन नाही, तोपर्यंत परिवर्तन नाही. काय विशेष आहे बघा ना, वाल्या कोलीला सत्संग झाला नारदाच्या रूपाने, नारद मुनींच्या रूपाने सत्संग झाला वाल्या कोलीला. किती दिवस? किती दिवस? तुम्ही खुर्चीत बस ना, ज्याला त्रास होत असेल त्यांनी खुर्चीत बसा. त्रास करून घेण्यापेक्षा ऐकणं महत्वाचं आहे. काय किती दिवस नाही, काही क्षण, काही वेळ. समजतंय ना? काही वेळ, किती दिवस नाही, काही वेळ त्याला सत्संग झाला. त्याने जे ऐकलं आणि अनुभवलं, अनुभवल्यानंतर त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप झालेला आहे. बाईला जाऊन विचारलं वाटेकरी आहे का माझ्या पापाला? ज्या मुलांसाठी हे सगळं काय करते त्या मुलांना जाऊन विचारलं, मुलांनो या पापाला तुम्ही वाटेकरी आहात का? अनुभव घेतला, प्रत्यक्ष ऐकलं आणि ऐकलं त्याच वेळेला परिवर्तन झालं. ऐकल्याबरोबर परिवर्तन आल्याबरोबर नारद मुनींना साष्टांग नमस्कार घातला, हात जोडले आणि फक्त विनंती केली, आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. हीच विनंती आम्ही संतांना करायची. संत संग भेटल्यानंतर, संतांचे चरण प्राप्त झाल्यानंतर, सत्संग झाल्यानंतर आम्ही संसाराच्या व्यथा मांडता कामा नये, आमच्या प्रपंचाच्या व्यथा मांडता कामा नये. मला काय पाहिजे? काही नाहीये, फक्त उद्धाराचा मार्ग सांगा. आणि उद्धाराचा मार्ग सांगण्यासाठीच संतांचं येणं असतंय. तुमचं आमचं कल्याण करण्यासाठीच, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठीच संतांचं येणं असतंय. फरक एवढाच आहे.
त्याची बाई एकदाच बोलली, पापाला वाटेकरी नाही, त्याला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा आणि घडणाऱ्या कर्माची उपरती झाली, परिवर्तन झालं त्याच्यामध्ये. आम्हाला रोज ऐकायला मिळतंय. काय करताना तुम्ही आम्हाला माहित नाही. बाई बोलते, पोरं बोलतायत आमचे बाबा, काय उठाडेवी करतात ते त्यांनाच माहिती. याला अर्थ काय? तुमच्या पापाला आम्ही वाटेकरी नाही. अर्थ तोच होतो ना, अर्थ तोच होतो ना. तुम्ही जे करताय ना त्याला आम्ही वाटेकरी नाहीत. वाल्या कोलीचा जर वाल्मिक होऊ शकतो काही क्षणात, ज्याने 7 रांजण भरले होते, आम्ही कितीतरी वेळा तेच ऐकत आलोय. आम्हाला कितीतरी दिवस सत्संग आहे, संतांचा संघ आहे, संतांचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळत आहे. कितीतरी दिवस, क्षण, तास नाही, कितीतरी दिवस. अजून किती प्रवचन श्रवण केली म्हणजे आमच्यात बदल होईल बरं? अजून किती कीर्तन श्रवण केली म्हणजे आमच्यात बदल होईल बरं? अजून किती दिवस आम्ही आमच्या घरातल्यांकडून ऐकलं? कुठं बोटी लावली का बरं? हा, किती दिवस अजून ऐकलं आम्ही म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन घडेल? एकदाच फक्त त्याला सत्संग झाला, काही क्षण फक्त नारद मुनींचा संग झाला, संतांचा संग झाला, घडलेल्या कर्माचा पश्चाताप झाला त्याला. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणून मी भार झालो भूमीसी, म्हणे मी भार झालो भूमीसी. आणि म्हणून त्यांच्याविषयी सांगताना सांगितलेले, ऋषी होते थोर थोर बहुतेकेला कवित्व विचार, परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. काय सांगितलंय? पूर्वी केली दुष्ट कर्मे, परी पावन झाला राम नामे, नाम जपता गुण नेमे पुण्य सीमा सांडिली. काय स्तवन केलंय त्यांचं? वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले, ते वन पुण्य पावन झाले. बर का? म्हणजे एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी. पर्वत फुटले, पापाचे ध्वज उभारले, पुण्याचे ब्रह्मांडावरते. फक्त काय झालं पाहिजे माहितीये का? आम्हाला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे. ह्या कलियुगामध्ये कर्मातून मुक्त होण्याचा पहिला पर्याय आहे. केलेल्या कर्मातून मुक्त होण्याचा पहिला उपाय आहे केलेल्या कर्माचा पश्चाताप. आमचं सुख असो वा दुःख असो कोणाला सांगू नका, शेजाऱ्यांना नका, नातेवाईकांना नका, गावातल्यांना नका, घरातल्यांना नका, जवळच्यांना पण नका. त्याला कारण काय माहितीये का दादा? ज्या वेळेला आम्ही आमचं दुःख एखाद्याकडे सांगतोय ना, त्यावेळेला 5% माणसंच फक्त आमच्या दुःखामध्ये सहभागी असतात, 95% आमच्या मागे चेष्टा करत असतात, त्याची मजा घेत असतात, त्याचा आनंद घेत असतात. 95%. मग आम्हाला जर आमचं सुख दुःख मांडायचंय, सांगायचंय, तर कोणाला सांगावं? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. बरं का? व्यथा जर मांडायच्या आहेत ना आपल्याला, आपलं सुख दुःख जर सांगायचं आहे ना, आम्ही देवाला सांगितलं पाहिजे. जे काही घडलं असेल ते देवाला सांगा, देवाच्या पुढे मान्य करा. देवा माझ्याकडून अशी अशी वाईट कर्म घडली, ही वासना माझ्याकडे आली होती, हा वाईट विचार माझ्याकडे आला होता. याला पश्चाताप म्हणतात. आणि पश्चाताप झाल्यानंतर परिवर्तन आहे. पश्चाताप झाल्यानंतर परिवर्तन. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अर्थात तुकोबांचं कीर्तन सुरू होतं, कीर्तन चालू होतं. आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन श्रवण करत होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक रजेश्वर छत्रपती ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसतात, त्यावेळेला एकदाच कीर्तन श्रवण करून एवढं वैराग्य निर्माण होतंय, एवढी उपरती निर्माण होते, एवढं ज्ञान आणि एवढं विवेक निर्माण होतो की कीर्तन श्रवण करून गेल्यानंतर
काय करावं याचा विचार हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती करतायत. सत्य काय असत्य काय कळलं, शाश्वत काय अशाश्वत काय कळलं, जीवनाचं महात्म्य कळलं, जीवनामध्ये कशा प्रकारे जगावं वागावं कळलं. आणि याचाच विचार करून स्तब्ध राहिले काही काळ छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सरदार विचार करायला लागले. महाराज गप्प आहेत, महाराज काही बोलेनात, महाराज काही हालचाल करेनात. विचार केला, हा परिणाम कुठपासून झालाय बरं, केव्हापासून झालाय बरं. तेवढ्यात काहींच्या लक्षात आलं की जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन जेव्हापासून श्रवण केलं ना, तेव्हापासून महाराजांमध्ये एवढा फरक परिवर्तन झालाय, एवढा बदल झालाय. शेवटी पुन्हा काही सरदार जगद्गुरु तुकोबांना जाऊन भेटले. ज्या वेळेला हे सरदार जगद्गुरु तुकोबांकडे यायचं म्हटल्यानंतर देहू क्षेत्री आले ना, देहू गावातल्या पाटलाला वाटलं माझ्याकडे आलेत की काय, राजांनी मला माझ्याकडे पाठवलेत की काय. देहू गावातल्या सरपंचाला वाटलं माझ्याकडे पाठवलेत की काय. देहू गावातल्या मोठमोठ्या श्रीमंत माणसांना वाटलं माझ्याकडे आलेत की काय. पण कुठल्याही श्रीमंताकडे कुठल्याही पदाधिकाऱ्याकडे न जाता ज्या वेळेला ते सरदार जगद्गुरु तुकोबांकडे जातात ना, तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतात. अरे ज्याला आम्ही वेड्यात काढले त्याच्या घरी हे सगळे सरदार. आणि जाऊन जगद्गुरु तुकोबांना हात जोडतायत, विनंती करतायत, महाराज तुमचं कीर्तन श्रवण केल्यापासून महाराज काही बोलेनात, महाराजांकडे वैराग्य उत्पन्न झालेला आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, हे राज्य व्हावे ही श्रेंची इच्छा. परिवर्तन करण्यासाठी शास्त्र आम्ही सांगतोय ना, समाज घडवण्यासाठी शास्त्राची भाषा आम्ही सांगतोय ना. पण आज खऱ्या अर्थानं हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार जर थांबवायचा असेल तर महाराज तुम्हाला गप्प बसून चालणार नाही. तुम्हाला शास्त्राची भाषा आणि शस्त्राची भाषा या जगाला सांगावीच लागणार आहे, ह्या दुष्टांना सांगावीच लागणार आहे. ही दुष्ट प्रवृत्ती जर नष्ट करायचं आहे ना, तर तुम्हाला हातात शस्त्र घ्यावंच लागणार आहे. शास्त्र आम्ही सांगतोय, शास्त्र ही आणि शस्त्र ही तुम्ही हातात घ्या. तुम्ही सांगा. एकदाच ऐकून एवढा परिवर्तन होऊ शकतो बरं का. एकदाच ऐकून एवढी उपरती निर्माण होऊ शकते, एकदाच ऐकून एवढं वैराग्य निर्माण होऊ शकतंय. आम्ही स्वतःला विचारावं, किती दिवस ऐकलं म्हणजे आमच्यात परिवर्तन होईल. किती प्रवचन, किती कीर्तन ऐकली म्हणजे आमच्यात परिवर्तन होईल. विचार केला पाहिजे ना. अर्जुनाकडे ममत्व निर्माण झालं, माईचे अधीन झाला, सगळे माझेच म्हणून अशा प्रकारे बघितल्यानंतर त्याचं अंग हातपाय चढचढा कापायला लागले. अंगात हातातून गांडीव अर्थात ते शस्त्र खाली पडलं, पायोगे थरथरा कापायला लागले. अर्जुनाची भाषा बऱ्याच प्रकारची बरं का, त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारची आहे. आणि अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणजेच गीता आहे बरं का. अर्जुन त्या ठिकाणी जशी जशी स्थिती, त्याची अवस्था पाहायला मिळते ना, ती जाणीव, त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून केलेलं मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे. केलेलं मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे. एकदाच ऐकून जर अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव होत असेल बरं का माऊली, एकदाच ऐकून जर अर्जुन आपल्या कर्तव्यामध्ये उभा राहत असेल, अर्जुनाला जर आपल्या कर्तव्याची जाणीव होत असेल, तर आम्ही अजून किती दिवस ऐकलं म्हणजे आम्हाला आमचं कर्तव्य कळेल. किती दिवस हा आम्ही स्वतः आम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे, स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे. ठरवलं ना तर बसल्या जागेवर परिवर्तन, बसल्या जागेवर ठरवलं तर. आम्ही जगता वागताना कधीतरी
अनेक गोष्टींचा विचार आम्ही करायला हवा, अनेक गोष्टींपासून बोध घ्यायला हवा, पण जो आम्हाला ठेच लावतोय ना त्या दगडापासून जरी आम्ही बोध घेतला ना, त्याचा गुण जर आम्ही घेतला ना, तरी आमचं जीवन अतिशय सुंदर होईल, अतिशय चांगल्या प्रकारे आमचं जीवन घडेल. त्या दगडाची आणि माणसाची एकत्रितरित्या ओळख करून देताना संत म्हणतात, टाकीने खपली फोडली ती मागुतीनं आजडली. बर का, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. ओभार दोबार दगडाची ज्या वेळेला मूर्ती घडवली जाते ना दादा, त्या वेळेला काय केलं जातंय, टाकीने एक 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 खपरी त्याची बाजूला उडवली जाते. त्याच्यात आणि आमच्यात फरक काय माहितीये का, वर्षानुवर्ष सुद्धा उडवलेल्या खपल्या लागत नाही, म्हणून दानभाव मध्ये असलेल्या हनुमंताच्या मूर्तीचं दर्शन त्या देवाचं आमच्या पूर्वजांना जसं झालं तसंच आजही आम्हाला होतंय. जर उडवलेल्या खपल्या पुन्हा येऊन चिटकल्या असत्या कालांतराने का नाही होईना, तर आज आम्हाला त्या ठिकाणी हनुमंताचं दर्शन झालं नसतं. माणसाची कुबुद्धी झाडली ना, पुन्हा येऊन लागे, पुन्हा येऊन लागे, पुन्हा येऊन लागे. संसारिक माणसाकडे अभिमान असतो, प्रापंचिक माणसाकडे अभिमान असतो, ठीक आहे, त्याला ज्ञान नाही आहे, त्याला जाणीव नाहीये, त्याला मार्गदर्शन नाही आहे. पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे आणि ज्ञानेश्वरी फक्त मलाच कळते, हे किती मोठं अज्ञान आहे बरं. ज्ञान का अज्ञान? अज्ञानाला सुरुवात इथूनच होते दादा. भागवत फक्त मलाच माहितीये, गाथा गीता फक्त मलाच माहिती आहे, ह्या बुद्धीने वागणं याला अज्ञान म्हणतात. ज्ञान नाही, ज्ञान नाही. आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे ना, आम्हाला जर मोकळं व्हायचं आहे ना, परिवर्तन जर घडवून घ्यायचं आहे, तर सर्वप्रथम आमच्याकडे असलेली कुबुद्धी आम्ही झाडली पाहिजे, आमच्याकडे असलेली दुर्बुद्धी आम्ही झाडली पाहिजे, आमच्याकडे असलेली वाईट वासनेचा आम्ही त्याग केला पाहिजे, वाईट विचारांचा आम्ही त्याग केला पाहिजे, वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे. कालची माझी स्टेटसची व्हिडिओ होती, रात्री प्रसारित केलेली. काय आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला या आयुष्याचा आनंद घेण्याचा अधिकार भगवंताने प्रत्येकाला दिलेला आहे. फक्त तुमच्या आयुष्याचा तुम्हाला जर आनंद घ्यायचा आहे ना, तर डोक्यात आणि पोटात वाईट जाऊ देऊ नका. जर पोटात अन्न वाईट गेलं तर प्रकृती बिघडते, आणि डोक्यात जर वाईट विचार गेले तर संस्कृती बिघडते, संस्कृती बिघडते. आमच्या जीवनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे ना, आम्ही स्वतः तसं जगलो वागलो पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक होते कुरुक्षेत्रावर कमी होते का? गीता समजली कोणाला? गीतेचं ज्ञान प्राप्त झालं कोणाला? गीता कळली कोणाला? कोणाला कळली? अर्जुनाचाच उल्लेख आहे बरं का, अर्जुनाचाच उल्लेख आहे. मनापासून अंतःकरणापासून जर कळली असेल ना कोणाला, तर अर्जुनाला. अर्जुन कार्यकारण आहे. खरं तर गीता आम्हाला ऐकवलेली आहे भगवंताने. गीतेवर जे मार्गदर्शन केलंय ना, प्रत्येक माणसाला त्याची गरज आहे, प्रत्येक माणसाला गरज आहे. एक एक श्लोकाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न आम्ही करावा. आमचं जीवन सार्थ होईल, आमचं आयुष्य सुंदर होईल, आमचं आयुष्य. फक्त त्यासाठी आम्ही ते प्रयत्न केला पाहिजे, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का. परिवर्तन जर घडवायचं आहे ना, बदल जर घडवायचा आहे ना, तर त्यासाठी केलेल्या कर्माचा पश्चाताप महत्वाचा आहे. जी कर्म झाली ते झाली. आता याच्या पुढे आम्हाला कसं वागायचंय, कसं जगायचंय त्याचा विचार करून होणाऱ्या कर्माची उपरती त्याला म्हणतात आवड. मला काय करायचं आहे. परमार्थ हा सवडीचा विषय नाही आहे, आवडीचा विषय आहे बरं का.
जो सवडीचा आहे तो आम्ही आवडीने करतो. संसार संसार सवडीने करावा का आवडीने करावा? संतांनी संसार सवडीने केला, आवडीने नाही. आम्ही संसार आवडीने करतो आणि परमार्थ सवडीने करतो. परमार्थ सवडीने करतो बरं का. परमार्थ हा आवडीने करायचा विषय आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सवडीने भावे नाही. ते अंतःकरणापासून आवड तेव्हा निर्माण होईल ज्या वेळेला आम्ही ती चव चाखू परमार्थाची. आवड जेव्हा आमच्या अंतःकरणापासून निर्माण होईल ज्या वेळेला ती आम्ही प्रत्यक्ष स्वानुभव ती अनुभूती घेऊ ना, त्यावेळेला कोणी सांगायची गरज लागणार नाही. नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं स्तवन करा, कोणी सांगायची गरज लागणार नाही आम्हाला. आम्ही स्वतःहून ते करू. कधीतरी ते प्रयत्न करून बघा ना. जर वाईट वळण लावलं आमच्या इंद्रियांना तर इंद्रिय आम्हाला चैन पडू देत नाही. खरं आहे की खोटं आहे? प्रवचनातून उठून तो तिकडे जाणार, तंबाखू काढणार, चुना काढणार, तिकडेच मळणार, तोंडात ठेवणार आणि परत इथे येऊन बसणार. पण जाणार. तलप आल्यावर त्याला इंद्रिय गप्प बसू देणार नाहीत. काय आता प्रवचन चालू आहे मस्त की ते एवढी माणसं बसलेली तरी सुद्धा मगाशी वास आलाच ना आपल्याला. तो कसला वय कसला मशिरी करबवण्याचा. पण नशीब का ते लगेच बंद केलं वाटतंय त्यांनी, नाहीतर मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा, खूप त्रास होतो. इंद्रियांना वाईट सवय जर आम्ही लावून दिली ना तर इंद्रिय आम्हाला गप्पा बसू देत नाहीत. आणि मग ज्या इंद्रियांना वाईट सवय लागलेली आहे ना त्यांना चैन पडत नाही ना त्या गोष्टीशिवाय, तशी त्या इंद्रियांना चांगल्या सवयी लावा ना. ज्या वेळेला आम्ही त्या इंद्रियांना चांगल्या सवयी लावू ना, ती इंद्रियच आम्हाला चांगल्या गोष्टी वाचून गप्प बसू देणार नाहीत. गप्प बसू देणार नाही तीच इंद्रिय आम्हाला चांगल्या गोष्टी वाचून. तुकोबा वेडे होते, ऐकताय ना? तुकोबा वेडे होते आणि आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे जो आमचा प्रयत्न चालू आहे ना, ज्या दिवशी तुकोबांना लागलेलं वेळ आम्हाला लागेल ना त्या दिवशी आमच्या जीवनाचं सार्थक होईल. आणि ते वेळ लागावं म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. ते वेळ लागावं म्हणून आम्हाला तो आमचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला पांडुरंग परमात्मा आठवला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला पांडुरंग परमात्म्याची अनुभूती आली पाहिजे, प्रचिती आली पाहिजे. समाज प्रबोधनाचे वेळ होते जगद्गुरु तुकोबा. समाजामध्ये परिवर्तन घडावं म्हणून त्या गोष्टीचे वेळे होते जगद्गुरु तुकोबा. प्रत्येक ठिकाणी मला पांडुरंग परमात्मा पाहायला मिळाला पाहिजे, मला परमार्थ पाहायला मिळाला पाहिजे. देवाचं देशातील धर्माचं कार्य प्रत्येकाने घडावं, ती जाणीव निर्माण करावी म्हणून त्या विचारांचे वेळे होते जगद्गुरु तुकोबा. समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा आहेत, रूढी आहेत, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, त्या अज्ञान आणि अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावं म्हणून प्रयत्न करण्यात वेळे होते जगद्गुरु तुकोबा. ते वेळ आम्हाला लागलं पाहिजे. आणि ज्या दिवशी ते वेळ आम्हाला लागेल ना त्या दिवशी आमच्या जीवनाचं सार्थक होईल. सार्थक होईल आमच्या जीवनाचं. हे जे कार्य आहे, धर्म कार्य, देव कार्य, कुठपर्यंत आपण करू शकतो? कुठपर्यंत करू शकतो? उद्या हातपाय चालू असताना जर समजा माझा तोंडाचा घशाचा जर काही प्रॉब्लेम झाला, आवाज निघत नाही, जेवढा आता दम आहे, जेवढा आता बळ आहे, सामर्थ्य आहे बरं का, तेवढं जर सामर्थ्य आणि तेवढं जर बळ राहिलं नाही, ते बळ उद्या असेलच असं नाही, ते सामर्थ्य उद्या असेलच असं नाही बरं का. जर काही बोलण्यात प्रॉब्लेम झाला, घशाचा प्रॉब्लेम झाला, तर तारमाळे महाराजांना बोलवाल का बरं तुम्ही? नाही, नुसतं येऊन बाजूला बसले तरी चालते. तुम्ही काय आणि मी काय, आपण सर्व सारखेच आहेत. तो विचार मी करायला हवा. काय? भगवंता, जोपर्यंत वैखरीतून माझ्या शब्द येतात ना तोपर्यंत समाज प्रबोधनाचंच कार्य घडलं पाहिजे. देवा तुमचं नामस्मरणच घडलं पाहिजे, नामचिंतनच घडलं पाहिजे, देवा तुमचं स्तवनच घडलं पाहिजे. हा विचार, ही प्रार्थना मला देवाच्या चरणी करता आली पाहिजे. ही प्रार्थना मला देवाच्या चरणी करता आली पाहिजे.
आणि ऐन तारुण्यात जगद्गुरु तुकोबांनी हे समाजाचं कार्य केले, समाज प्रबोधनाचं कार्य केले ऐन तारुण्यामध्ये. 1608 ते 1650 42 वर्षाचा कार्यकाळ जगद्गुरु तुकोबांचा. ऐन तारुण्यामध्ये परमार्थ. मौले ज्ञानोबांनी 21-22 वर्षच कार्य केलं, पण आज त्याच्यावर आम्ही सर्वांनी विचार करावा. अशा प्रकारचं कार्य माऊली ज्ञानोबांचं ऐन तारुण्यामध्ये केलेलं कार्य. बरं का, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींनी सुद्धा तारुण्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. तारुण्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. बरं का, आम्ही सुद्धा तारुण्याची मस्ती आहे ना, तारुण्याची गुरमी आहे ना, तारुण्याची गरमी आहे ना, ती देव देश आणि धर्म कार्यासाठी खर्च केली पाहिजे. निश्चित देह जरी गेला ना तरी कीर्तिरूपाने राहता येईल, कीर्तिरूपाने राहता येईल. जे बळ आहे ना माणसाकडे, ते बळ आपण स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी कितीही जरी ते खर्च केलं ना तरी दादा काही शिल्लक राहत नाही. असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले. आम्ही आजही स्वाभिमानाने सांगतो, देऊ कोणाची बरं? देऊ कोणाची? अनेक गेले ना येऊन आतापर्यंत, पण देऊ तुकोबांचीच ना, देऊ तुकोबांचीच ना. आळंदी कोणाची बरं? पैठण कोणाचं बरं? काय आमचं गाव नाही आमचं होणार, पण कमीत कमी त्या घराकडे बघितल्यानंतर तरी आठवण झाली पाहिजे ना. घराकडे बघितल्यानंतर तरी आठवण झाली पाहिजे ना. आणि हे कार्य आम्हाला करायचंय जोपर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे ना. असं म्हटलेलं आहे, सैन्यास्ताची राज्य करावे, सैन्यास्ताची राज्य करावे. डोळ्यातून दिसायचं बंद झाल्यानंतर कितीही जरी असा हात वारे करून जरी आम्ही पाहायचा प्रयत्न केला, देवा जग नाही पाहायचं पण तुला पाहायचंय, तेवढी तरी दृष्टी दे. देव त्या वेळेला बोलतात की जेव्हा मला पाहायचं तेव्हा जगातच गुंतलास ना रे, जग पाहण्यातच गुंतलास ना, तेव्हा मला पाहायचं त्यावेळेला. जेव्हा कानाची पॉवर कमी होते ना त्यावेळेला माणूस नम्रपणे देवाला प्रार्थना करतो, देवा बाकी काही ऐकायचं नाही पण प्रवचन श्रवण करायचंय, कीर्तन श्रवण करायचंय, कमीत कमी तेवढं तरी सामर्थ्य दे, कमीत कमी तेवढी तरी शक्ती दे. देव म्हणतो, दादा जेव्हा माझं ऐकायचं ना त्यावेळेला लोकांची निंदा ऐकली तू, लोकांचा मत्सर केला, तिरस्कार केला. बरं का, आणि मग हे सामर्थ्य तोपर्यंत, एकदा ते सामर्थ्य निघून गेलं ना, काही ठिकाणी परिस्थिती दादा अशी पाहायला मिळते ना की डॉक्टर सांगतात आता कानाची क्षमता मुळीच राहिलेली नाही, तिथे मशीन ही काम करणार नाही. मशीन ही तेव्हाच काम करते जेव्हा थोडीफार तरी कानाची क्षमता असते, थोडंफार तरी कानाचं बळ असते तेव्हाच. जेव्हा तगदी राहिला नाही ना मशीन पण काम करणार नाही, असे डॉक्टर सांगतात. मग आम्हाला काय करायचं माहितीये का, जोपर्यंत हे सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे ना तोपर्यंत देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करायचं आहे. सोपं आहे, काही कठीण आहे. फक्त देव पाहण्याचा जो दृष्टिकोन आमचा आहे ना तो थोडासा आम्हाला बदलायचा आहे. बरं का, आजचा जर आमचा विचार केला तर आम्ही दगडामध्ये देव पाहतो, पाहिलाच पाहिजे. कारण का, आमची श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे, आमचा विश्वास आहे. बरं का, आम्ही मूर्तीमध्ये देव पाहतो, आम्ही मूर्तीला नैवेद्य दाखवतोय, आम्ही मूर्तीला अगरबत्ती दाखवतोय, आम्ही मूर्तीला तुपाचा दिवा दाखवतोय, मूर्तीला वेळेवर 5 फळं, मूर्तीला वेळेवर व्यवस्थित सुशोभित असा हार अर्पण करतो. अरे केलाच पाहिजे ना दादा, आपली श्रद्धा आहे ना, ती आपली निष्ठा आहे ना. बरं का, पण ज्या घरामध्ये मूर्ती रूपाने देव आलेला आहे ना गणपती बाप्पा, त्याच घरामध्ये बाजूला जर कुठे एखादी आजोबा असतील ना तर ते आजोबा बोलतायत, एखादा मोदक द्या रे मला. आजोबा बोलतायत, अरे मला चहा द्या, भूक लागली रे, कमीत कमी चहा तरी द्या. त्या घरात त्यांना ऐकायला मिळतंय, देवाला नैवेद्य दिल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही, नुसती हवावना खावखाव धरली तुम्हाला. देव कळला का? देव कळला? काय विशेष आहे बघा ना, तुकोबांनी या गोष्टींना बाजूला केलंय.
बरं का? माणसातला देव बघितला, माणसातल्या देवाची सेवा केली, परिवर्तन माणसात घडवलं, मूर्ती रूपाने असलेल्या देवाने आपोआप कृपा केली जगद्गुरु तुकोबांवर. समजतंय ना? आम्हाला लाकडात देव दिसतो, आम्हाला पाण्यात देव दिसतो, आम्हाला जमिनीत देव दिसतो, आम्हाला दगडात देव दिसतो, आम्हाला सर्वत्र देव दिसतो, पण माणसात दिसत नाही. दुर्भाग्य आहे. माणसात दिसत नाही, दुर्भाग्य आहे. माणसात दिसत नाही. ज्या मूर्ती आम्ही निर्माण केल्यात ना, त्या मूर्तींच्या सेवेमध्ये आम्ही कमी पडत नाही, पण ज्या मूर्तींनी आम्हाला निर्माण केलंय ना, त्या देवांना आम्ही विसरतोय. त्या देवांना आम्ही विसरतोय. त्या मूर्तीरूपी देवाकडे नवस करून ज्या देवांनी हा वंशाचा दिवा मागून घेतला ना, तो वंशाचा दिवाच आज ज्यांनी मागून घेतला त्या देवांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतोय. त्या मूर्त्यांना, त्या देवांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतोय आणि घरात मूर्त्या चोळीत बसतोय आणि उलट बोलतोय देवाची कृपा झाली पाहिजे. उलट काय बोलतोय? देव हल्ली आमचा राहिलाच नाही. अरे तू कुठे देवाचा राहिलाय? तू देव तिकडे वृद्धाश्रमात नेऊन टाकलाय. तू देवांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलेत. तू कुठे देवांचा राहिलाय? आणि आमच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला तर दादा, आमच्यावर निष्कामतेने आणि निरापेक्षेने प्रेम करणारे फक्त तीनच, एक भगवंत, संत आणि आई वडील. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा भ्रम आहे. स्पष्ट सांगतो मी, याच्या व्यतिरिक्त तुमचा भ्रम आहे. काय कोणी किती जरी बोलत असेल ना, जीवाला जीव देईल. बरं का? बरं, या बाता कधी माहितीये का? दुःखात असताना नाही, घरामध्ये काही वातावरण झालं ना थोडस की मग नाही. घरात सुख जर असेल ना तर मग खूपच बाता रंगतात त्या, नाही का मौली? मग तो दोघं ही बसली की मग ती बोलती सुद्धा. काय त्या ताईवर वेळ आली ना आता, आईन तारुण्यामध्ये तिच्यावर वैधव्याची वेळ आली, असं झालं तसं झालं, कोणाची तरी बात काढून आणि ती सांगत असते. बिचारी कशी काय दिवस काढेल हो आता? कसं काय राहील हो? मी तर कल्पनाही करू शकत नाही तशी. भाषा कळते ना तुम्हाला? मी तर तशी राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर, एवढा जीव आहे माझा तुमच्यावर. जरा सुद्धा तो विचार जरी मी डोक्यात आणला ना तरी मला असं चक्कर आल्यासारखं होतंय. हिचं बोलून झाल्यावर मग ती त्याला विचारते, माझं जर कमी जास्त काही झालं तर तुम्ही काय कराल? वेडीस का म्हणे, असं काही पण बोलतेस तू? तुझं मुखातून असे शब्द तरी कसे येतात? असं तुला बोलावंसं तरी कसं वाटलं? नाही नाही, पण कमी जास्त जर माझं काही झालंच तर मग काय कराल तुम्ही? काय कराल? अगं मी ती कल्पनाही करू शकत नाही. ज्या वेळेला असं काही घडेल ना, वेडा होईल मी, चक्कर होईल, वेड्यासारखा इकडे तिकडे फिरेन मी. मग तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना? तेव्हा तो बोलतो, वेड्या माणसाचा काय घेऊन ठेवलाय का तू? वेड्या माणसाचं काय सांगता येत आहे काय करील ते? बोलण्यापुरतं ठीक आहे, जीवाला जीव देणार, तुमच्या वाचून राहू शकत नाही, तुझ्या वाचून राहू शकत नाही. पण असे कितीतरी पाहतोय आपण, जोपर्यंत सगळं काही आहे तोपर्यंत प्रेम आहे. एकदा अशा अपेक्षा अपूर्ण राहिल्या, मनाविरुद्ध झालं की सगळ्यांचं प्रेम आटलं जात आहे. सगळ्यांचं प्रेम आटलं जात आहे. मनाविरुद्ध जर झालं ना, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे, कोणी अंकी जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्ध पण एका जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा बाजार. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. आमचं जीवनच असं आहे ना दादा, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बाबा घरी येताना जोपर्यंत बाबाच्या हातात पिशवी आहे ना, कामावरून येताना
तोपर्यंत मुलं त्याला अर्ध्या रस्त्याला घ्यायला जातात आणि तो बोलतो पण प्रेम आहे माझं, माझ्या पोरांचं माझ्यावर प्रेम आहे. किती प्रेम आहे, नुसता त्यांना माहिती झाला ना बाबा रिक्षातून उतरले अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात. ज्या दिवशी पिशवी बंद होईल ना त्या दिवशी बाप घरी आलाय की नाही आलाय हेही पोरांना माहिती नसतंय. प्रेम आमच्यावर नाही, हातात असलेल्या पिशवीवर आहे. अनुभवत आहे ना. कधीतरी घरातून सांगितलेली एखादी वस्तू जर आणली नाही ना तर तो आल्यानंतर ती बोलते हात हलवत आलं, तेव्हा त्याला आठवते अरे बापरे हिने तर अमुक अमुक सांगितलं होतं. मग ती मजा पाहायला मिळते. तो प्रेम किती ओसंडून जातो, तो जीव किती कशा प्रकारे असतो मग ते अनुभवायला मिळते. तुम्हाला माझी आठवणच राहत नाही, एकदा घर सोडलं की मलाही विसरताय तुम्ही काय आणाल मी सांगितलेल्या वस्तू, माझी आठवण असेल तर आणाल ना. काय काय ऐकावं लागतंय नाही, काय काय ऐकायला मिळतंय. तिथेच बाजूला जर आई असेल तर काय म्हणते माहितीये का, एकदा घराच्या बाहेर माणूस पडला ना की त्याच्यावर काय काय प्रसंग येतात, कुठल्या कुठल्या गोष्टीला त्याला सामोरे जावं लागतंय ना ते त्यालाच माहिती. काहीतरी झालं असेल, कुठेतरी गुंतला असेल आणि विसरला असेल, आज नाही आणलं ना उद्या आणेल ना. पुन्हा एकदा सांगतो, निष्कामतेने